वेलकम टू माय चॅनल. मॅथ्स विथ नीता मॅम आपल्या चॅनलमध्ये आपण क्लास 8 साठी अकॅडमिक कोर्स ऑफ मॅथ्स म्हणून एक सिरीज सुरू केली आहे आणि त्यामध्ये आपण सेकंड चॅप्टरमध्ये पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल याबद्दल माहिती जाणून घेतली आहे. आणि वी नो दॅट टू पॅरलल लाईन्स अँड अ ट्रान्सव्हर्सल मेक 8 अँगल्स. 8 डिफरंट अँगल्स त्यामुळे तयार झालेले आहेत. डायग्राममध्ये दाखवलं ए बी पॅरलल टू एफ जी, दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि सी एच ही ट्रान्सव्हर्सल आहे. डिस्टिंक्ट पॉइंट डी अँड ई मुळे 8 डिफरंट अँगल्स तयार झालेले आहेत. वी नो दॅट अँगल्स आर मेड बाय टू आर्म्स. यामध्ये सी डी आणि डी ए या दोन आर्म्स आहेत. जर अँगल सी डी ए आपण बघितला तर सी डी आणि डी ए या दोन आर्म्स आहेत आणि एक सी डी ही ट्रान्सव्हर्सलला आहे आणि डी ए पॅरलल लाईनवर आहे. अशा प्रकारे पॉइंट डी वर 4 डिफरंट अँगल्स तयार झाले. 4 डिफरंट अँगल्स तयार झालेले आहेत. मी वेगवेगळ्या सिम्बॉल देऊन त्याला दाखवलेले आहे. तर या 8 अँगलला आपण वेगवेगळ्या टाइप्स ऑफ अँगल मध्ये दाखवू शकतो. आपण बघितले करस्पॉन्डिंग अँगल, इंटिरियर अँगल अँड अल्टरनेट अँगल. वेगवेगळे प्रकार आपण आता आज जाणून घेऊयात. डिफरंट टाइप्स ऑफ अँगल मध्ये करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतात ते आपण बघूया. हिअर आर द 4 पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. अँगल सी डी ए, angle DEF, angle CDB and angle DEG. या साइडला आपण बघू शकतो एक आर्म जी CD ट्रान्सव्हर्सल आहे आणि DA ही पॅरलल लाईनवर आहे. सिमिलरली DE ट्रान्सव्हर्सलवर आहे आणि EF पॅरलल लाईनवर आहे. अशा प्रकारची एक पेअर तयार झाली आहे CDA DEF. अँड सिमिलरली अँगल HEF and angle EDA. HEF या साइडला आणि EDA ही सुद्धा एक पेअर तयार झाली आहे. अँगल HEG and angle EDB. अगेन देअर. अशा प्रकारे ह्या ज्या 8 अँगल्स आहेत आणि यामुळे जे 4 पेअर तयार झाले आहेत त्या करस्पॉन्डिंग अँगल आहेत. तर का? तर करस्पॉन्डिंग अँगल म्हणजेच असे अँगल जे एक साइड नेहमी त्याची एकाच डायरेक्शनला असतात. एक साइड असते ट्रान्सव्हर्सल आणि दुसरी असते पॅरलल लाईनवर. आपण त्याला डिफाइन कसं करू शकतो? तर करस्पॉन्डिंग अँगल्स आर द अँगल इफ द आर्म्स ऑन अ ट्रान्सव्हर्सल ऑफ अ पेअर ऑफ अँगल्स आर इन द सेम डायरेक्शन अँड अदर आर्म ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल, देन इट इज कॉल्ड द करस्पॉन्डिंग अँगल. ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साइडला असलेले आणि एक आर्म ट्रान्सव्हर्सल आहे, दुसरी आर्म पॅरलल लाईनवर आहे. सिमिलरली त्या सुद्धा डायरेक्शनला, अपोजिट डायरेक्शनला सुद्धा CDB जर आपण बघितलं तर CD ही ट्रान्सव्हर्सलवर आहे आणि DB पॅरलल लाईनवर आहे. अशा प्रत्येक अँगल त्याला आपण करस्पॉन्डिंग अँगल म्हणू शकतो. ओके, नाउ सी व्हॉट आर द इंटिरियर अँगल्स. इंटिरियर अँगल्स आर द अँगल विच आर लाय बिटवीन द टू पॅरलल लाईन्स. सी देअर रेड कलरच्या अँगल्स मध्ये मी जे इंडिकेट केले आहे ते आहेत इंटिरियर अँगल. हाऊ? because ADE and angle DEF यामध्ये एक अँगल पुन्हा ट्रान्सव्हर्सल आहे, अँगलची एक आर्म आणि एक पॅरलल लाईनवर आहे. सिमिलरली दोन्ही अँगल्स मध्ये तसं दाखवलं आहे आणि ती ट्रान्सव्हर्सलच्या एका साइडला आहे. टू लाईन्स या पॅरलल्स आहेत AB अँड FG. त्याच्या इंटिरियर पार्ट मध्ये हे दोन अँगल सामावून जातात, समाविष्ट असतात. तर दॅट आर द इंटिरियर अँगल. सिमिलरली BDE आणि DEG हे अनदर पेअर ऑफ इंटिरियर अँगल आहे. का? तर ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साइडला त्या दोन अँगल आहेत आणि ते इंटिरियर पार्ट्स ऑफ टू पॅरलल लाईन्स असे दिसतात. त्यामुळे अशा ह्या दोन इंटिरियर अँगल पेअरला आपण पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स असं म्हणूयात. हाऊ इट डिफाईन? आपण डेफिनेशन काय सांगू शकतो याची? अ पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल अँड इनसाइड द गिवन लाईन दॅट आर कॉल्ड पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स. अँड थर्ड टाइप ऑफ अँगल आर अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल आर अगेन टू टाइप, इंटिरियर अल्टरनेट अँगल अँड एक्सटिरियर अल्टरनेट अँगल. इंटिरियर अँगल आपण बघितले की ते इनसाइड असतात, इनसाइड द पॅरलल लाईन्स असतात. डायग्राम मध्ये आपण बघू शकता अँगल ADE and angle DEG.
या साईडला ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडला आणि अपोजिट साईडला जे इनसाइड द पॅरलल लाईन्स आहेत, इंटिरियर ऑफ पॅरलल लाईन्स आहेत दोन अँगल, त्यांना आपण इंटिरियर अल्टरनेट अँगल म्हणू शकतो. अल्टरनेट अँगल्स हे अपोजिट डायरेक्शन एकमेकांच्या म्हणजे ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडला असतात. ADE हा ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडला आहे तर DEG हा अपोजिट साईडला आहे. बट बोथ आर इन द इंटिरियर साइड ऑफ पॅरलल लाईन्स. सो इंटिरियर अल्टरनेट अँगलची एक पेअर काय होईल, अँगल ADE अँड अँगल DGE. सेकंड पेअर कशी होईल, BDE अँड DEF. BDE अँड DEF जी अनदर सिम्बॉल मी इंडिकेट केली आहे ती सुद्धा ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडला BDE हा अँगल आहे आणि ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडला DEF हा अँगल आहे. दोन्हीही पॅरलल साईडच्या इंटिरियर साईडला आहेत, त्यामुळे ते इंटिरियर अल्टरनेट अँगल होणार. एक्सटिरियर अल्टरनेट अँगल काय असतात, दे आर अगेन डिफरंट अपोजिट साइड्स ऑफ ट्रान्सव्हर्सल बट आउटसाइड ऑफ द पॅरलल लाईन. एक्सटिरियर म्हणजे एक्सटर्नल पार्ट ऑफ पॅरलल लाईन, दॅट आर द एक्सटिरियर अल्टरनेट अँगल. अँगल CDE अँड अँगल FEH एक पेअर झाली. सेकंड पेअर आहे अँगल CDA अँड अँगल GEH. See, with the different symbol I show all the alternate angle. In this way we say that alternate angles are the angles which are the on opposite side of transversal and their arms on the transversal show opposite direction, that are called pair of alternate angle. वेगवेगळ्या अपोजिट साईडला ट्रान्सव्हर्सलच्या असणार आणि ते त्याची डायरेक्शन, प्रत्येक अँगलची डायरेक्शन ही अपोजिट आहे. ADE वेगळ्या डायरेक्शनला आहे आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शनला DEG आहे, म्हणून त्यांना अल्टरनेट अँगल आपण असं म्हटलेलं आहे. इन दिस वे वी सी द डिफरंट टाइप्स ऑफ अँगल मेड बाय पॅरलल लाईन्स अँड अ ट्रान्सव्हर्सल. याच्याच आधारे आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.1 सॉल्व्ह करायचं आहे. स्टेप बाय स्टेप मेथडने मी हे समजवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. तेव्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 2.1 ला सुरुवात करूया. तुम्हाला जर हे हेल्पफुल वाटत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा.